आज तुमच्या घरी कुठे फॉल्ट असेल तर आरसीबी ट्रिप होते. आरसीबी ट्रिप झाली की तुम्ही इलेक्ट्रिशियनला कॉल करणार. इलेक्ट्रिशियनला कॉल करणार म्हणजे त्याला 10 वेळा याचा त्रास होणार. म्हणून तो काय करतो की ते बायपास करून ठेवून देतो. म्हणजे तुमच्या सुरक्षेची त्या ठिकाणी खेळ आहे. इकडे तुमच्या घरी तुम्हाला करंट लागून तुम्ही मेले तरी ती आरसीबी ट्रिप होणार नाही. पण इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला चान्स मिळत नाही. एक ऑन स्पॉट आयदर यू हॅव टू, तुम्ही पॅरलाइज होता किंवा तुमची डेथ होते. त्यामुळे तुम्हाला तिसरा चान्स तिथे मिळत नाही. नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या युगात जेव्हा तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे, तेव्हा विद्युत ऊर्जा देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यावश्यक भाग बनली आहे. मात्र त्याचबरोबर विद्युत वापराच्या बाबतीत सुरक्षा उपाययोजनांची गरजही अतिशय महत्त्वाची आहे. विद्युत सुरक्षा ही ना केवळ उद्योगांच्या किंवा वीज वितरण क्षेत्राच्या कामकाजाची, तर प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाची देखील एक महत्त्वपूर्ण बाब आहे. आज आपण या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे विद्युत सुरक्षा क्षेत्रातील अनुभव असलेले अंकुश हरकरे सर. आपल्याला विद्युत सुरक्षा का महत्त्वाची आहे, त्याचं योग्य नियोजन कसं करावं आणि या संबंधी घेतलेली काळजी जीवनावश्यक ठरू शकते, याबद्दलची सविस्तर माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. सर, तुमचा करिअर प्रवास कसा सुरू झाला आणि तुम्ही विद्युत सुरक्षा क्षेत्रामध्ये कसे वळलात? माझा करिअर प्रवास साधारणतः 20 वर्षाचा माझा संपूर्ण अनुभव या क्षेत्रातला आहे. अच्छा. आणि गेली बरीच वर्ष विद्युत क्षेत्रात काम करत असताना असं लक्षात आलं की विद्युत सुरक्षेबाबत लोक बऱ्यापैकी इरिटेटेड आहेत. लोकांना विद्युत सुरक्षेची एक तर माहिती नाही किंवा लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल मिसकन्सेप्ट आहेत किंवा त्याची पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही. असं लक्षात आल्यावर साधारणतः कोविडच्या काळापासून जे काही ऍक्सिडेंट झाले त्यानंतर असं वाटलं की नाही, आपण आता एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून आपण विद्युत क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि या क्षेत्राला कामाची फार गरज आहे. निग्लेक्टिंग क्षेत्र जे म्हणतो आपण, की लोकांना वाटलं की उद्योगांनाच गरज असते किंवा आपल्याला गरज नाही याची, ते दुर्लक्षित क्षेत्र होतं. त्यामुळे असं वाटलं की या क्षेत्रात काम केलं पाहिजे. त्यामुळे आधीही विद्युत क्षेत्र सुरक्षा क्षेत्रात तर रोज काम करावंच लागतं ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर, परंतु विशेष त्याच्याकडे लक्ष म्हणून गेल्या 2017 पासून त्या क्षेत्रामध्ये विशेष लक्ष दिलेलं आहे. अच्छा सर, मला सांगा की विद्युत सुरक्षा म्हणजे नक्की काय आणि ते दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक का आहे? विद्युत सुरक्षा म्हणजे जसं आपण ज्या प्रकारे बाकी आपण ज्याला सुरक्षा म्हणतो, सुरक्षा म्हणजे खरं तर अपघात टाळण्यासाठी घेतलेली काळजी म्हणजे सुरक्षा. आपण जसे बाकीचे अपघात होतात, जसं रोड ॲक्सिडेंट आपण बघतो किंवा आणखी कुठले ॲक्सिडेंट्स आपण बघतो, तर तो टाळण्यासाठी आपण जसं रोड ॲक्सिडेंटमध्ये टाळण्यासाठी आपण गाडी चालवताना हेल्मेट घालतो, सीट बेल्ट घालतो फोर व्हीलर चालवताना. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्समध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट असतात. उदाहरणार्थ तुमचं शॉक लागून ॲक्सिडेंट होणे असेल किंवा आपलं खांब्यावरून पडून ॲक्सिडेंट होणे असेल किंवा खांब्याला चिपकून ॲक्सिडेंट होणे असेल, असे विविध प्रकारचे ॲक्सिडेंट्स होतात. आणि ते ॲक्सिडेंट्स होऊ नये यासाठी पुरेपूर घेतलेली काळजी म्हणजेच विद्युत सुरक्षा. अच्छा. प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेणं, वेगवेगळे उपकरणं यूज करणं आणि त्याची स्वतःची काळजी घेणं म्हणजेच विद्युत सुरक्षा आहे. आणि प्रत्येक लेवलच्या व्होल्टेज लेवलला प्रत्येक ठिकाणी आपापल्या सुरक्षेची काळजी त्या प्रकारे घेतली जाते. अच्छा. दैनंदिन आयुष्यामध्ये जर आपण विद्युत सुरक्षेचं महत्त्व सांगायचं झालं तर रोज अगदी घरच्यापासून म्हणजे आपल्या घरच्या साध्या सॉकेटपासून ते आपण ऑफिसमध्ये जातो किंवा बाहेर कुठे वावरतो, तर प्रत्येक ठिकाणी विद्युत सुरक्षेचं महत्त्व आहेच. कारण दैनंदिन जीवनात आपण कुठे चालतो, साधा रस्त्याने चालताना आपला खांब्याला हात जरी लागला तरी आपण शॉक लागून ॲक्सिडेंट होतो. अगदी बरोबर. आपल्या घरी कुठे विद्युत उपकरणं खराब असली किंवा आपण
त्याचं तपासणी केली नाही किंवा कुठे प्रॉब्लेम असला, कुठे वायर कट असला, ते आपल्याला अनावधानाने कधी कळलं नाही तर लगेच ॲक्सिडेंट होऊ शकतो. अगदी बरोबर. आपल्या साधा ऑफिसमध्ये म्हणा, आपण दिवसभर कळत न कळत वायर केबलशी खेळत असतो, गॅजेटशी खेळत असतो. त्या प्रत्येक गोष्टीच्या सुरक्षेची जर काळजी घेतली नाही तर अपघात होऊ शकतो. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये विद्युत सुरक्षेचं महत्त्व हे फार गरजेचं आहे. ओके सर, मला सांगा की विद्युत सुरक्षेसंदर्भामध्ये कोणकोणत्या आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागला? बरीच आव्हानं आहेत. विद्युत सुरक्षा अजूनही एक आव्हानच आहे, कारण जितके ॲक्सिडेंट्स रोडमध्ये होतात तेवढेच ॲक्सिडेंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पण होतात. सगळ्यात महत्त्वाचं आव्हान हे आहे की लोकांना त्याचं जाणीव नाही आहे. जागरूकता नाही झालेली. जागरूकता इलेक्ट्रिकल सेफ्टीबाबत लोक अजूनही तितके जागरूक नाही. लोकांना वाटतं की आता सध्या सोलरचा ट्रेंड सुरू आहे. लोकांना असं वाटतं की सोलर लावलं आपल्या घरी म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल 0 झालं. इलेक्ट्रिसिटी बिल 0 होऊ शकतं, पण घरातल्या इलेक्ट्रिसिटीची जी काळजी आहे ती शेवटी आपल्यालाच घ्यायची आहे. अगदी बरोबर. घरातले उपकरणं जे आहे त्यांची काळजी शेवटी आपल्यालाच घ्यायची आहे. आपली वायरिंग प्रॉपर आहे की नाही, आपल्या घरातलं अर्थिंग प्रॉपर आहे की नाही, हे लोकांना समजून सांगणं हे फार कठीण आहे. त्याच्यामुळे ते एक प्रकारचं ते खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे विद्युत तुम्हाला इंडस्ट्री म्हणा किंवा हॉस्पिटल्स म्हणा यांना कंपल्सरी आहे म्हणून ठीक आहे, ते लोक विद्युत सुरक्षेचं ऑडिट करून घेतात आणि ते लोक दैनंदिन आपलं 2 वर्षापासून एक वेळा आता चेक करायला लागले आहेत. पण तरी हाऊसहोल्ड साठी ते अजूनही फार आव्हानात्मक आहे. आणि विद्युत सुरक्षेत क्षेत्रातले म्हणा किंवा विद्युत क्षेत्रातले जे काही लोक कार्यरत आहे त्यांची सर्वांची ही जबाबदारी आहे की त्यांनी जाऊन लोकांना समजवावं, लोकांना लिटरेट करावं त्याबद्दल की कुठले कुठले समस्या होऊ शकतात, कुठले कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात. दुसरी समस्या ही आहे की लोकांना स्वस्त हवं आहे. अगदी बरोबर. स्वस्त ती एक हिंदीमध्ये म्हण आहे की महंगा रोय बार 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 महंगा रोय एक बार. तर त्याचप्रमाणे लोकांना काय वाटतं की नाही आपल्याला सगळ्यात स्वस्त वस्तू घेऊन ती आपल्या घरी लावायची आहे. पण असं नाही. स्वस्त वस्तू जी असली तर ती टिकाऊ नसते, असं बरेचदा असतं. बरेचदा काय नॉर्मली असतं. तर तो एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की लोक स्वस्ताकडे जाताना सुरक्षेची काळजी घेत नाही, ISI मार्क वस्तू घेत नाही. आपल्या घरी आपण घर बांधताना 1 कोटीचं घर बांधतो, पण 100 रुपयाची स्विच लावायला मागे पुढे पाहतो, नाही 25 रुपयाची पाहिजे, 30 रुपयाची पाहिजे. खरं तर त्याची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे जेवढी आपण घरी घर बांधताना सिमेंट, विटा, गिट्टी रेतीची काळजी घेतो. चांगल्या कंपनीचं सिमेंट हवं असतं, चांगला आर्किटेक्ट हवा असतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन पण चांगला असावा, तो परवानाधारक असावा, त्याचं कळलं पाहिजे, त्याची प्रॉपर ड्रॉइंग असावी. असं नाही की नाही मला वाटलं इथे लावायचं तर इथे लावलं, मला वाटलं इथे लावायचं. ते ॲज पर लॉ असलं पाहिजे, त्याचं ड्रॉइंग सुद्धा अप्रूव्ह असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी अजूनही लोकांना समजत नाही. बरेचदा काय होतं की घर बांधताना नाही हे तर म्हणजे इलेक्ट्रिकल जे वायरिंग असते किंवा इलेक्ट्रिकल जे अप्लायन्सेस वगैरे, आजकाल लाईट्सला फार महत्व आहे पण इलेक्ट्रिकल वायरिंगला तेवढं महत्व नाही. लाईट्स आजकाल लोकांना फार चमचम म्हणजे घराला साजेसे असे लाईट, डेकोरेटिव्ह लाईट्स हवे असतात. पण ते डेकोरेटिव्ह लाईट सुरक्षित आहेत का, त्याची प्रॉपर लाइटिंग करण्यात आली आहे का, त्याची प्रॉपर वायरिंग कशी करण्यात आली आहे का, याची काळजी कोणी घेत नाही. तर ते घेण्यासाठी म्हणून लोकांना सगळ्यात पहिलं काम जे आहे की लोकांना लिटरेट करणं, आणि ती जबाबदारी सर्वस्वी त्या फील्ड क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची आहे. सोबत ती आर्किटेक्टची पण जबाबदारी आहे जे त्या ठिकाणी काम करतात, नवीन क्षेत्रात काम करतात की नाही, त्यांनी पण जेवढी काळजी ते सुंदर दिसण्याकडे करतात तेवढीच काळजी विद्युत सुरक्षेकडे पण दिली पाहिजे. अच्छा, म्हणजेच विद्युत सुरक्षेसाठी सुशिक्षित असणं विद्युत सुरक्षेसंदर्भात म्हणजे तितकंच तेही महत्त्वाचं आहे. परवानाधारक असला पाहिजे. परवानाधारक का बरं की त्यांनी परीक्षा दिलेली असते, त्याला त्याच्याबद्दल माहिती असते. हा पण एक चॅलेंज आहे की बरेच लोक, ठीक आहे बऱ्याचशा लोकांना अनुभव आहे, लोक म्हणतात आम्ही 10 वर्ष झाले वायरिंग करतो, 25 वर्ष झाले वायरिंग करतो, परंतु नुसती वायरिंग करताना त्यातले सगळे लॉज आहे, त्यातले नियम आहेत बरेचसे की वायरिंग करताना कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे, कुठल्या रेटिंगचे तुम्ही हे वापरले पाहिजेत, प्लग्स म्हणजे एखाद्या वस्तू लावायची आहे तर कुठल्या पॉवर प्लग कुठे लावायचे, MCBs कुठे लावायच्या, कुठल्या रेटिंगच्या लावायच्या, हे महत्त्वाचं आहे. त्यात जे इक्विपमेंट तुम्हाला लावायचे आहे, बरेच वेळ काय होतं की आता RCCB हा एक फार महत्त्वाचा घटक आजच्या डेटमध्ये आहे. रेसिड्युअल करंट
सर्किट ब्रेकर त्याला आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला जर कुठे शॉक लागला तर तो ट्रिप होतो. म्हणजे आपल्याला शॉक लागू नये म्हणून त्याचं ऍक्च्युली अप्लिकेशन आहे. तर कुठे फॉल्ट झाला तर RCCB ट्रिप होते. परंतु बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की इलेक्ट्रिशियनला स्वतःचा त्रास टाळायचा असतो म्हणून तो लोकांच्या सुरक्षेची खेळ करतो. कारण आज तुमच्या घरी कुठे फॉल्ट असेल तर RCCB ट्रिप होते. RCCB ट्रिप झाली की तुम्ही इलेक्ट्रिशियनला कॉल करणार. इलेक्ट्रिशियनला कॉल करणार म्हणजे त्याला 10 वेळा याचा त्रास होणार. म्हणून तो काय करतो की ते बायपास करून ठेवून देतो. म्हणजे तुमच्या सुरक्षेची त्या ठिकाणी खेळ आहे. इकडे तुमच्या घरी तुम्हाला करंट लागून तुम्ही मेले तरी ती RCCB ट्रिप होणार नाही. या सगळ्या गोष्टीची काळजी जोपर्यंत आपण स्वतः इलिटरेट होत नाही तर कॉमन पब्लिकनी किमान 2, 4, 5 वस्तू तरी इलिटरेट व्हावं की नाही. आपल्या घरी आपण RCCB ची काळजी आपण घेतली पाहिजे. अप्लायन्स चूज करताना आपण सल्ला, जे जाणकार लोक आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. वायरिंग करताना जाणकार लोकांचा सल्ला घेतला पाहिजे. नाही तर आपण काय करतो, आणतो एखादा इलेक्ट्रिशियन पकडून वायरमन पकडून आणि चालू करून देतो काम. असं न करता, कारण त्यासाठी 3-4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे वायरिंग करताना किंवा कुठेही, घरी असो, ऑफिसमध्ये असो, इंडस्ट्रीमध्ये असो, कुठेही असो, वायरिंग करताना त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जे हे आहेत म्हणजे स्विचेस असतात, MCB असतात आणि RCCB असते, वायर असते, याचं रेटिंग ठरवण्यासाठी ते तज्ज्ञ माणूस लागतो. असं नाही की पकडला लावलं. एसीला वेगळ्या रेटिंगची वायर लागते, साध्या वायरिंगला वेगळ्या रेटिंगची वायर लागते, फॅनला वेगळ्या रेटिंगची वायर लागते. तर अशा वायरच्या रेटिंग पण ठरवणारे जो तज्ज्ञ माणूस आहे त्याचा सल्ला घेऊन, आणि ते लोकांचा एक अजून एक भ्रम असा आहे की त्याला खूप पैसे लागतात. त्याला पैसे लागत नाही. आर्किटेक्टपेक्षा इलेक्ट्रिकल कन्सल्टंट किंवा कॉन्ट्रॅक्टर कमी पैसे घेतात, परंतु त्यांना त्याची जाणीव असते, त्याची माहिती असते त्यांची. त्यामुळे त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय हे काम करू नये. म्हणजे ते एक आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने, कारण आपल्याला आज लावलेली वस्तू पुढचे 30 वर्ष टिकवायची आहे. अगदी बरोबर. पुढचे 30 वर्ष आपण त्या घरात राहणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एखाद्या घरामध्ये काय होतं की एखादा पोपडा पडला भिंतीचा तर तुम्ही प्लास्टर करू शकता, पण इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला चान्स मिळत नाही. एक ऑन स्पॉट आयदर यू हॅव टू, तुम्ही पॅरलाइज होता किंवा तुमची डेथ होते. त्यामुळे तुम्हाला तिसरा चान्स तिथे मिळत नाही. बाकी ठिकाणी तुम्ही एकदा चान्स घेऊ शकता. तुमचं घर गळलं, तुम्ही फोडून त्याला वॉटरप्रूफिंग करू शकता. इलेक्ट्रिसिटीची गळती तुमच्या घरात झाली की तुमच्या घरी ऍक्सिडेंट होणे हे म्हणजे बाधित सत्य आहे. कारण त्याच्यामध्ये कुठे भिंतीमध्ये करंट लिकेज झाला तुमचा, तर तुमच्या नळामध्ये करंट येणार. नळाला तुम्ही रोज हात लावता, नळामध्ये पाणी येतं, पाणी गुड कंडक्टर आहे, त्यामुळे पाण्यात करंट येऊ शकतो. त्या अशा बऱ्याचशा वस्तू छोट्या छोट्या लक्षात घेण्यासारख्या आहे की त्याच्यामुळे तुम्ही एनी टाइम ऍक्सिडेंटला हे जाऊ शकता. त्यामुळे घर बांधताना त्याची काळजी घेणं आणि वारंवार त्याला मेंटेनन्स करणं, त्याची ते अबाधित आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, त्याचं ऑडिट करून घेणं तज्ज्ञ माणसांकडून, किंवा त्या इलेक्ट्रिशियनलाच 2-3 वर्षांनी बोलवून त्याच्याकडून सगळं बरोबर आहे की नाही. एखाद्या वेळेस असंही होतं की आजकाल POP मध्ये वायरिंग आपण करतो नॉर्मली, कधी POP मध्ये उंदीर घुसला, त्या उंदरांनी वायर कुरतडली, कुठेतरी प्रॉब्लेम होतो. असे बरेच छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. तर ते ज्यांचं स्वतःचं घर आहे किंवा ज्यांचं स्वतःचं ऑफिस आहे त्यांना बेसिक प्रॉब्लेम जे असतात इलेक्ट्रिसिटीमध्ये ते माहीत असायला हवे. ओके. आणि ते बेसिक प्रॉब्लेम त्यांना ते त्याच्याबद्दल झिरो असतात. तर ते आपलं काम आहे की त्यांना ते, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात म्हणा किंवा जे इलेक्ट्रिशियन काम करतात त्यांचं काम आहे त्यांना ह्या 5-6 गोष्टीबाबत अवेअर करणं, किंवा असं झालं ते असं होईल, फॉल्ट आला तर RCCB ट्रिप होईल, RCCB ट्रिप होते म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल जे असतं ते अचानक वाढतं. इलेक्ट्रिसिटी बिल वाढतंय म्हणजे काय, तुमच्या घरात कुठेतरी लिकेज होतोय, तुमचं अर्थिंग प्रॉपर नाही आहे, किंवा तुमच्या कुठे अप्लायन्सेसमध्ये काहीतरी फॉल्ट आलेला आहे. तर हे सगळं वारंवार चेक होणं आवश्यक आहे. त्यांनी 2-3 वस्तू होतात. एक सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे तुमची विद्युत सुरक्षा, की तुम्ही इलेक्ट्रिकली सेफ असता आपल्या घरात. तुम्ही इलेक्ट्रिकली सेफ आहेत की नाही, आपण तुम्ही इलेक्ट्रिकली सेफ आहेत की नाही, तर आपण आपल्या घरात इलेक्ट्रिकली सेफ असणं फार आवश्यक आहे. ओके. म्हणजे खरं तर विद्युत सुरक्षा आपल्या जीवनाचा एक अत्यावश्यक भाग बनलेली आहे, दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग. सर मला सांगा की विद्युत सुरक्षेसंदर्भात आता आपण तर 21व्या शतकामध्ये राहतो, तंत्रज्ञानाचं युग आलेलं आहे. तर कोणकोणते नवीनतम ट्रेंड्स किंवा आपण त्याला तंत्रज्ञान म्हणणार, कोणकोणते या विद्युत सुरक्षेसंदर्भात आपल्याला म्हणजे उद्योगमध्ये किंवा मार्केटमध्ये आलेले आहेत? भरपूर नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे.
काही लोक अजूनही ते यूज करायला तयार नाही, पण तरी आता नवीन नवीन काळात आता आजकाल कंपल्सरी आपल्याकडे भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड आहे की जोपर्यंत तुम्हाला कंपल्सरी करत नाही तोपर्यंत तुम्ही ते यूज करत नाही. तसंच विद्युत सुरक्षेसाठी पण, सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पण आता भरपूर नवीन ट्रेंड्स मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यात नवीन नवीन अप्लायन्सेस टेस्टर आहेत. म्हणजे तुमचे आता जे तुमचे घरी आपण अप्लायन्सेस यूज करतो, वॉशिंग मशीन, फ्रीज, टी व्ही, कूलर, जे काही अप्लायन्सेस आपण यूज करतो त्यांना सुद्धा ते पण बरोबर आहेत की नाही ते चेक करण्यासाठी सुद्धा आजकाल नवीन इक्विपमेंट आले आहे. त्याला आपण पोर्टेबल अप्लायन्स टेस्टर असं म्हणतो, ते आलेले आहे. त्यानंतर तुमच्या घरची वायरिंग बरोबर आहे की नाही हे सुद्धा चेक करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुमच्या घरचं अर्थिंग बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा वेगळे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहे. त्यानंतर तुमचे जे घरी आपण स्विच गिअर ज्याला म्हणतो वायरिंगला, RCCB आपण आपल्या घरी लावतो, तर ते सुद्धा चेक करण्यासाठी मार्केटमध्ये इक्विपमेंट आहे. कारण आपण एकदा घरी इन्स्ट्रुमेंट ठीक आहे लावलं, आपल्याला माहिती आहे आपल्या घरी RCCB लागलेली आहे, पण ती टीप होते आहे की नाही हे पण आपण चेक करणं आपलं काम आहे ना, की 2-3 वर्षांनी. नाही तर माहिती पडायला लागली आहे RCCB, पण फॉल्ट झाल्यावर ऍक्च्युअली ट्रिप होते आहे की नाही ऍटलीस्ट 2-3 वर्षांनी आपण चेक केलं पाहिजे की ठीक आहे, एव्हरीथिंग इज ओके. ओके, अच्छा. सर मला सांगा की विद्युत सुरक्षा प्रशिक्षित करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो? मेनली त्याच्यामध्ये ट्रेनिंगच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ट्रेनिंग म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियरला नॉर्मल छोट्या म्हणजे बेसिक गोष्टी आहेत त्याची जाण असतेच, व्होल्टेज, करंट, इम्पिडन्स वगैरे याची जाण त्याला असतेच. परंतु ते चेक करायसाठी जे उपकरणं आहेत ते वापरायचे कसे, ते वापरल्यावर जर प्रॉब्लेम्स आले तर ते रिझॉल्व्ह कसे करायचे, कस्टमरला गाईड कसं करायचं, समोरच्या माणसाला म्हणजे कस्टमरला म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे आपण विद्युत सुरक्षा चेक करत आहे, उद्योग असो किंवा घर असो किंवा ऑफिस असो, कुठेही असो, अशा ठिकाणी त्यांना लिटरेट कसं करायचं की हा तुमच्या घरी प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हे करावं लागेल. कधी कधी काय होतं की आपण ज्यावेळेस घरची वायरिंग करतो त्यावेळेस आपल्याकडे 2 उपकरणं असतात. आपण त्या 2 उपकरणाच्या हिशोबाने आपण समजा एक 6 एम्पियरची MCB लावली, नंतर माहीत पडलं कालांतराने 2 AC ॲड झाले किंवा 2 कूलर ॲड झाले, तर तुमचं लोड वाढतं. मग त्यांना ते अपग्रेड करणं पण आवश्यक आहे. अगदी बरोबर. सुरक्षा म्हणून त्याला अपग्रेडेशन आवश्यक आहे. अपग्रेडेशन झालं नाही तर काय होईल की तुम्ही म्हणजे असं होईल की ती लहानशा पोराच्या अंगावर 50 किलो पोतं दिलं तर त्याचा ऍक्सिडेंटच होणार आहे 100%. कारण तो त्याची पेलायची ताकदच नाही तेवढी. आपण ते न करता ते प्रत्येक वेळेस त्याला अपग्रेड करणं फार आवश्यक आहे. नाहीतर त्यात लॉस आपलाच आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टी जे आपण ट्रेन करण्यासाठी उपकरण वापरतो जर तुम्ही वापरले नाही तर लॉस शेवटी एंड ऑफ द डे यूज करणाऱ्याचा लॉस आहे. म्हणजे तुम्ही जर छोट्या वायर्स तुमच्या घरी लागल्या आणि तुम्ही त्याच्यावर जास्त लोड दिलं तर तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल जास्त येईल. त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही त्याच्यामध्ये हे करंट फ्लो झाला तुमच्या घरचं इलेक्ट्रिसिटी बिल वाढणार आहे. त्यामुळे नुकसान तुमचंच आहे. त्याला एवढ्या खर्चात अपग्रेड करायचं की एवढं मोठं बिल भरायचं हे डिसिजन ग्राहकाचं, विद्युत ग्राहकाचं. अच्छा, म्हणजे एकंदरीत उपकरणांची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सर मला सांगा की या विद्युत सुरक्षे संदर्भामध्ये तुमच्या मते नागरिकांनी कोणते प्राथमिक उपाययोजना करायला हव्यात? घरचं जे सगळ्यात महत्वाचं असतं विद्युत सुरक्षेमध्ये ते म्हणजे अर्थिंग याच्यासाठी महत्वाचं असतं की जो फॉल्ट होतो आपल्या घरात, म्हणजे कुठल्याही उपकरणामध्ये फॉल्ट झाला असो किंवा कुठल्या वायरिंगमध्ये फॉल्ट असो, तो फॉल्ट ज्यावेळेस होतो तो एक फॉल्ट करंट त्यातून फ्लो होतो. तो फॉल्ट करंट जो आहे तो लो रेजिस्टन्स पाथ म्हणतात त्याला. म्हणजे त्याला जिकडे कमी दाब असेल तिकडे तो फ्लो होतो आणि तो असतो जमिनीमध्ये. कारण त्याला सगळ्यात महत्वाचा पाथ आहे जमीन, अर्थ. त्यामुळे तुमचं अर्थिंग जे आहे ते एकदम प्रॉपर असणं फार आवश्यक आहे. त्या अर्थिंगची दुरुस्ती देखभाल करणंही फार आवश्यक आहे. नाही तर असं बऱ्याचदा बघायला मिळतं की आजोबांनी अर्थिंग केलं आणि नातू यूज करून राहिला, तर असं नको व्हायला. त्या अर्थिंगचं एनहान्समेंट असतं, त्याला 3-3, 4-4 वर्षांनी चार्ज करावं लागतं. कारण त्याच्यातून कंटिन्युअस आपल्या घरचा जो लिकेज करंट आहे तो फ्लो होत असतो. तर तिथली माती किंवा तिथलं जे कोळसा मीठ टाकत जे जुन्या काळात आता केमिकल टाकतात तर ते डेड होतं काही प्रमाणात. त्याला एनहान्समेंट करणं पण आवश्यक आहे. त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. दुसरं, आपण जे इक्विपमेंट घरी वापरतो ते इक्विपमेंट काही कालावधीनंतर डिग्रेड होतात. कारण शेवटी ते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे सगळे, त्याच्यामध्ये पण PCB आहे, हे आहे, ते आहे. ते कंटिन्यूस यूज केल्याने ते डिग्रेड होतात. तर त्याची रिपेअर मेंटेनन्स एक तर केलं पाहिजे किंवा त्याची एक लाईफ असते. आता तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेच गॅजेट काढलं, हे काढलेलं आहे, GR काढलं आहे की
तुमच्या एका इक्विपमेंटची लाईफ किती असायला पाहिजे, म्हणजे वॉशिंग मशीनची लाईफ इतकी, मिक्सरची लाईफ इतकी, त्यानंतर तुम्हाला आता चेंज करणं आवश्यक आहे. पण जेवढे दिवस तुम्ही ते यूज करताय तेवढे दिवस ऍटलीस्ट त्याचं मेंटेनन्स आहे, त्याचं हे रेग्युलर नागरिकांनी स्वतःहून केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की कोणी सांगितलं म्हणून, पण त्याला आपणच यूज करतोय. शेवटी काय असतं की ते इक्विपमेंट आपण किचन मध्ये वापरतो, किचन मध्ये आपण रोज वापरतो, रोज एव्हरीडे सकाळी त्या इक्विपमेंटशी आपला सामना, म्हणजे जितका वेळ आपण म्हणजे स्त्रिया स्पेशली घरातल्या जितका वेळ घरच्यांसोबत राहत नाही तेवढा वेळ ते इक्विपमेंट सोबत राहतात. म्हणजे तुमचं ओव्हन असेल, मिक्सर असेल, फ्रीज असेल, त्यानंतर ज्युसर विसर, आजकाल खूप सारे इक्विपमेंट्स आहेत, किंवा चिमणी असेल याच्या किचन मधली, असे बरेच इक्विपमेंट आहे. तर हे इक्विपमेंट फॉल्टी झाले ना की तिथे किचन इज अ बिग स्पेस ऑफ ऍक्सिडेंट, इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट, तिथे कधी पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं फारच आवश्यक आहे. तर ती किमान बेसिक वस्तू शिकून घेतल्या पाहिजे स्वतः. आजकाल तर गुगल आहे, युट्यूब आहे, सगळं आहे. किमान बेसिक वस्तू शिकून त्याची जर काळजी घेतली तर आपल्याला ऍक्सिडेंट टाळता येऊ शकतो. ओके सर, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं की सस्ता रोय बार बार, महंगा रो एक बार. तरी देखील मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आहे की तुमच्या अनुभवात कमी खर्चामध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्याचं काही उपाय आहेत का? नाही, कमी खर्च, सुरक्षा आणि खर्च ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सुरक्षा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला चांगलीच वस्तू घ्यावी लागते. तुम्ही कमी म्हणजे त्याला काय म्हणतात कट करून, कारण ती गोष्ट तुम्ही लॉंग टर्म यूज करता. अगदी बरोबर. सुरक्षा यासाठी काय, आता सिंपल आपण पुन्हा एकदा हेल्मेटचं उदाहरण घेऊ. हेल्मेट 200 रुपयाचं मिळतं आणि हेल्मेट 800 रुपयाचं मिळतं. पण ते 200 रुपयाचं हेल्मेट आहे ना, ते घातल्यावरही तुम्ही जर पडले तर तुम्ही तुमच्या डोक्याला इजा होऊ शकते. पण 800 रुपयाचं हेल्मेट त्याची ती क्वालिटी असते, ISI मार्क असतं, त्याला प्रॉपरली चेक केलं जातं. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीमध्ये पण तसंच आहे. तुम्ही स्वस्त यूज करून त्याच्यातून तुम्हाला गेन काहीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला आपण स्वस्त यूज करून त्यातून फायदा झाला तर आपण स्वस्त यूज करायचा, फायदा नसेल तर कशाला. म्हणजे आज 15 रुपयाची स्विच एखादी बटन आपण विकत घेतली मार्केटमधून समजा, तर एक 15 रुपयाची बटन घ्यायची आणि लिकेज करंट जास्त वाढायचं आणि इलेक्ट्रिसिटी बिल 20 रुपये भरायचं. त्यापेक्षा 40 रुपयाची बटन घ्यायची आणि इलेक्ट्रिसिटी बिल 0 करायचं ना, हे जास्त गेला. त्यामुळे विद्युत सुरक्षा या म्हणजे घरात म्हणा, कुठे पण म्हणा, आपण क्वालिटी वस्तू यूज केली पाहिजे. आणि विशेषतः त्याच्यासाठी सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे जे लोक त्या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा ज्यांना ज्याची जाण आहे. अदरवाईज आजकाल तर मार्केट कसं झालं आहे की मार्केटिंगसाठी लोक काही पण, नाही हमारा ज्यादा अच्छा है, हमारा ज्यादा अच्छा है, हमारा ज्यादा अच्छा है, परंतु ती त्याची परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आणि असतात जाणकार. आता एक जर कॉलनी आहे तर एका कॉलनीमध्ये एक इलेक्ट्रिकल इंजिनियर असतोच. त्याच्यामुळे त्या जाणकारांकडून माहिती घेऊनच त्या वस्तूंचा उपयोग. स्वस्त, तुम्ही जे म्हटलं की स्वस्त वापरून काय वापरता येईल, स्वस्त वापरून काही फायदा नाही. आणि जे लोकांच्या मनात बरेचसे शंका असतात, मग का बरं करायचं, कशाला करायचं, मग आताच तर नवीन घेतलं आहे. पण नाही, इक्विपमेंट तुम्ही घेतलं की 3-4 वर्षांनी त्याला चेक करायलाच पाहिजे. त्याला खूप पैसे लागत नाही. लोकांचा आता मध्यंतरी आम्ही ज्यावेळेस जनजागृती करत होतो, लोकांना असं वाटतं की त्याला खूप पैसे लागतात, पण त्याला खूप पैसे लागत नाही. फार स्वस्तामध्ये ते काम होतं आणि तुमची फक्त इच्छाशक्ती पाहिजे की ते काम करून घ्यायचं आहे. अदरवाईज मी 10 वेळा लोकांना ज्यावेळेस सांगतो जाऊन की आम्ही लोकांना अवेअर करतो, तर लोकांना तेच सांगतो की तुम्ही स्वस्त याच्याकडे जाऊ नका आणि प्रॉपर लोकांकडून त्याची व्यवस्थित देखभाल करणं पण तितकंच आवश्यक आहे. कारण ते आपल्याला खूप लॉंग टर्म यूज करायचं आहे. ते आज असं नाही की आज केलं, टेम्पररी वायरिंग थोडी, गणपती बसला लावलं, गणपती बसले उठल्यावर काढून टाकलं, असं नसतं ना. त्याच्यासाठी प्रॉपर काळजी घेणं फार आवश्यक आहे. आणि तुम्हाला लॉंग टर्म ते यूज करायचं आहे. तुमच्या रोजच्या आयुष्यात ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे. स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं एवढंच त्याचं काम नाही आहे. ते तुमच्या आयुष्यात खूप, आणि त्याची जर निष्काळजीपणा त्याच्या बाबतीत झाला तर ते तुम्हाला डायरेक्टली ऍक्सिडेंटच्या दारात घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे तिथे कुठेच कॉम्प्रोमाइज करण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे चांगलं काम करायचं. जसं आपण सांगितलं ना, घर बांधताना आपण एका वस्तूचा विचार करतो, ही वस्तू इथे ठेवायची, मग डेकोरेटिव्ह करायची. तसंच इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत पण प्रत्येक वस्तू ISI मार्क, चांगली वस्तू, तज्ज्ञांकडून काम करून घ्यायचं. लायसन्सदार, त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही कामाचं, काम करणाऱ्याचं, ते सुद्धा आपण प्रत्येक जे ग्राहक आहे त्यांनी चेक केलं पाहिजे की ते काम करणाऱ्याकडे लायसन्स आहे की नाही, त्याला त्याची माहिती आहे की नाही.
त्याच्याकडे त्याला ड्रॉइंगची माहिती आहे की नाही, त्याला प्रॉपर इक्विपमेंट तो यूज करून राहिला आहे की नाही, सगळी माहिती ग्राहकांनी घेतली पाहिजे. नाही तर मग त्यांनाच त्याचा भुर्दंड पण त्यांनाच आहे, ऍक्सिडेंटच्या दारात पण तेच जातील. शेवटी काम करणारा काम करून निघून जाणार. जे एंड याला पण एंड युजर म्हणतो, एंड युजरलाच त्याचा सामना करावा लागतो. अगदी बरोबर. सर, या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आपण काय टिप्स देऊ इच्छिता? तरुणांनी पण आजकाल तरुणांना नवीन कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जे कॉम्पिटिशनच्या युगामध्ये बरेचसे तरुण आता व्यवसायात उतरले आहे. पण तरुणांची पण तेवढी जबाबदारी आहे की त्यांनी काम करताना ज्यावेळेस आपण एंड युजरकडे काम करतो तर त्याच्यामध्ये अवेअरनेस त्यांना व्यवस्थित समजून सांगून, आणि आपण स्वतः त्या पहिले शिकून त्यांना समजून सांगायचं आहे. आणि त्यांना प्रॉपर काम कसं करता येईल. लोकांनी कस्टमरच्या समोरच्या माणसाने म्हटलं तुम्हाला की नाही मेरे को सस्ता चाहिए, त्यांना सांगायचं की इलेक्ट्रिकल में कोई सस्ता नहीं, इलेक्ट्रिकल में आपको अच्छा यूज करना है. स्वस्त यूज करून तुम्ही नेहमीसाठी तुमच्या घरचं काय म्हणतात त्याला इलेक्ट्रिकल स्वास्थ्य हे खराब करू नका. दुसरी गोष्ट आहे की प्रत्येक इलेक्ट्रिकल इंजिनियरची ही जबाबदारी आहे, समाजातल्या शिक्षक म्हणा किंवा जे लोक विद्युत क्षेत्रात काम करत आहेत त्यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे की मॅक्सिमम समाजाला ते अवेअर करा. म्हणजे अगदी एखाद्या अपार्टमेंटमध्ये एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर राहतो आहे, त्यांनी आपल्या अपार्टमेंटपासून सुरुवात करावी. आता आम्ही तर म्हणतो आहे की 5वी पासून मुलांना शाळेतही शिकवा, की प्रत्येक शाळांमध्ये जा, मुलांना शाळेत सांगा की विद्युत सुरक्षेचे काय प्रॉब्लेम्स आहे. मुलांचे पण ऍक्सिडेंट करायला मुलांना काही समजत नाही, त्याला वाटतं हा वायर आहे, प्लग आहे, सॉकेट आहे, स्विच आहे, बस एवढंच. की मुलांना छोट्या गोष्टी मुलांना शिकवल्या की ओले हात लावू नये, काम करताना स्लीपर घालावी, म्हणजे अर्थशी डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट होणार नाही. त्यानंतर आपल्या घरी पण आपण बाकी जे इक्विपमेंट यूज करतो त्याची कशी काळजी घेतली पाहिजे, त्याला हात लावताना काय काळजी घेतली पाहिजे, कुठे शॉक लागला तर कसा भास होतो तुम्हाला. म्हणजे मुलं पण आपल्या घरच्या लोकांना सांगतात की नाही मला शॉक लागला, थोडंसं शॉक लागल्यासारखं वाटलं. तर हे सगळं मुलांना पण शिकवलं पाहिजे. या विद्युत सुरक्षा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक तरुणांची, प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की त्यांनी विशेषतः समाजातल्या स्त्रिया असो, समाजातले लहान मुलं असो, त्यानंतर जे ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना पण बऱ्याचशा गॅजेटचा, कम्प्युटर्स आहे, बऱ्याचशा गॅजेटचा उपयोग करावा लागतो. त्यांना सुद्धा अवेअरनेस हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. जोपर्यंत लोक अवेअर होणार नाही तोपर्यंत लोक काळजी घेणार. लोकांना असंच वाटलं की नाही ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी आपल्या घरी जसं बाकीच्या लोकांच्या घरी असतं तशी आपल्या घरी आहे. पण त्या छोट्या गोष्टींची जोपर्यंत इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून आपण शिकवणार नाही लोकांना तोपर्यंत त्यांना कळणार नाही, आणि त्यांना कळलं नाही ते अक्षरशः काळजी घेणार नाही. त्यामुळे आपलं सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक म्हणजे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विद्युत सुरक्षा पोहोचली पाहिजे. समाजातला शेवटचा माणूस पण विद्युत सुरक्षेबाबत अवेअर झाला पाहिजे. आणि त्यांनी जे अवेअर लोक आहे त्यांनी ती काळजी स्वतःच्या घरची घेतली तर बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतील. एक तर इलेक्ट्रिसिटी सेव्ह होऊ शकते, आपण इलेक्ट्रिसिटी ॲक्सिडेंट झिरो होऊ शकतो. आता मागच्या काळात जर तुम्ही न्यूजपेपर बघितले तर दर दिवशी एक बातमी तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळते की आज इलेक्ट्रिकल शॉकनी मृत्यू. आत्ता मध्यंतरी एका गावामध्ये कूलरचा शॉक लागून, तर आता हा सीझन सुरू झाला आहे कूलरचा शॉक लागून मृत्यू होण्याचा. कूलरचा शॉक लागून दरवर्षी किमान नाही काय तर महाराष्ट्रात 1000 मृत्यू होतात, 1000 ते 1200 मृत्यू होतात. त्यामुळे ही छोटीशी काळजी, जशी मी सांगितलं की कूलरला पाणी टाकताना पिन काढूनच टाकलं पाहिजे, ही एकदम छोटंसं टीप आहे, ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. सरकार प्रयत्न करते आपल्या परीने, MSEB काढते, ॲडव्हर्टाईज देते, पण 1 to 1 जेव्हा आपण लोकांना सांगतो तेव्हा त्याचा जास्त परिणाम होतो. नाही ठीक आहे, किती सिम्पल आहे ते की कूलरमध्ये पाणी टाकताना तुम्हाला पिन काढून टाकायचं आहे. तुम्ही सांगा तुमच्या मुलांना शिकवा. जर तुम्ही घरी नसताना मुलं जर डायरेक्ट पाईप मुलांनी लावला आणि शॉक लागला, त्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. त्यामुळे हे छोटे अवेअरनेस प्रोग्राम्स जे आहेत ते तुमच्या अपार्टमेंट लेवलला, आता आम्ही तर म्हणतो सामाजिक प्रोग्राम होतात त्याच्यामध्ये जाऊन 5 मिनिटं तुम्हाला अवेअर केलं तर बरेचसे ॲक्सिडेंट्स टाळता येऊ शकतात. जसं आता मी तुम्हाला मग बोलता सांगितलं की रस्त्याने जाताना मुलांची सवय असते खांबाला पकडायचं आणि गोल फिरायचं, तेव्हा खांब्यामध्ये कधीही करंट असू शकतो. विशेषतः पावसाळ्यात तर असतोच.
बऱ्याचशा खांबामध्ये आजकाल म्हणून सिमेंटचे पोल यूज करतात, पण त्याला लोखंडाचे पोल जे जुने लागलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा करंट असू शकतो. म्हणजे आमच्या एका जवळच्या मित्र आहेत, त्यांच्या मुलाचा वयाच्या 22व्या वर्षी मृत्यू झाला. काय तर पाऊस आल्यावर जस्ट बाहेर फिरायला गेला आणि खांब्याला हात लागला. अच्छा. तर असं होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःला अवेअर केलं पाहिजे, आपल्या मुलांना अवेअर केलं पाहिजे. म्हणजे 5वी 6वी पासून जर मुलं अवेअर होतील तर मोठे झाल्यावर त्यांना ती काळजी राहणार नाही आणि ते सुद्धा समाजाला अवेअर करतील. मुलं जास्त चांगल्याने अवेअर करतात. मुलांना जर तुम्ही शिकवलं की नाही टीव्ही पाणी टाकताना कूलरची पिन काढली पाहिजे, तर मुलं जर आई बाबा किंवा काही टाकत असतील तर मुलं लगेच सांगतात नाही पिन का, आमच्या सरांनी सांगितलं की पिन काढून पाणी टाकलं पाहिजे. तर मुलं हे चांगलं माध्यम आहे, स्त्रिया हे चांगलं माध्यम आहे, पुरुष तर आहेतच, प्रश्नच नाही. आणि प्रत्येक समाजाच्या माणसाने ही काळजी घेतली पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. नाही तर मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंटमध्ये 2च वस्तू होतात, आयदर यू पॅरलाइज किंवा तुमची डेथ. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल फॉल्ट आणि किंवा इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट अशी वस्तू आहे की तुम्हाला चान्स देत नाही. तिथे काय हात पाय तुटत नाही की तुम्ही दवाखान्यात गेले, फ्रॅक्चर लावलं, नो चान्स. तुम्हाला डायरेक्ट देवाघरीच जावं लागतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने त्याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि अवेअरनेस करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. सर, खरं तर विद्युत सुरक्षा म्हणजे नक्की काय, त्याची सुरक्षा आपण कशी बाळगावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण दिली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आला त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.